हरी पडता जड भारी दासी आठवावा हरी मग होऊन दिशीन आड घाली सुदर्शन नामाच्या चिंतने 12 वाटा पळती बिगणे मग होऊन दिशीन आड घाली सुदर्शन तुका म्हणे प्राण करा देवासी अर्पण मग होऊन दिशीन आड घाली सुदर्शन विठ्ठल 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 आता वन्नुरंग भूमिका कीर्तनी उभी होते लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे नमन दंडवत ऐसे नमन करोणी सकळा हरी कथा बोली बोबडिया बोला अज्ञान म्हणूया पुलिया बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल विठ्ठल श्री गुरुचरण सरोज रजनी जमन मुकुर सुधारी बरनौ रघुबल बिमल जसु जो दायक फलचारी बुद्धिहीन तनु जानके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहे हरबु कलेश विकार चलो आओ जी पवन कुमार पधार हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधार हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधार हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधार हरि कीर्तन में राम जी को लाना लखन जी को लाना राम जी को लाना लखन जी को लाना चलो आओ जी राम के दुलार पधार हरि कीर्तन में चलो आओ जी राम के दुलार पधार हरि कीर्तन में गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा सर्वांनी वजन करायचं दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा महायोग पीठे तटे भीमरत्यं वरं पुंडलीकाय दातृं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं ओ पांडुरंगा जय हो पांडुरंगा पांडुरंगा
दुःख रे जराला दुःख रे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्दत्र जननी देवाची सुखाचा निधान तो माझा सोपान विश्रांतीचे स्थान मुक्ताबाई सुखाचा निधान इंद्रायणिका जलबी बोले श्री मुक्ताई माऊली भजन इंद्रायणिका जलबी बोले श्री मुक्ताई माऊली तापी मैया का जल भी बोले श्री मुक्ताई माऊली पूर्णाई का जल भी बोले श्री मुक्ताई माऊली आळंदी निवासी नाणदा बोले श्री मुक्ताई माऊली सासवड निवासी काका बोले श्री मुक्ताई माऊली त्र्यंबक निवासी बोले श्री मुक्ताई माऊली श्री मुक्ताई माऊली श्री मुक्ताई माऊली सर्वांनी टाळी वाजून भजन करा श्री मुक्ताई माऊली श्री मुक्ताई माऊली भारत भूका कणकण बोले श्री मुक्ताई माऊली भारत भूका कणकण बोले श्री मुक्ताई माऊली श्री मुक्ताई माऊली श्री मुक्ताई माऊली श्री मुक्ताई माऊली अज्ञानत्व हरुणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दारिद्र्य दुःख देशांतरा पाठवी हे रंभाग्रनायका गजमुखा भक्ता बहु तोषवी मोरया रे बाप्पा मोरया रे सर्वांनी म्हणायचंय मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे
पडता जड भारी दासी आठवा हरी मग होऊन दिशीन आड घाली सुदर्शन. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने किंबहुना वारकरी संप्रदायाच्या विचाराने ज्यांच्या अभंगवाणीला सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, वेदमंत्राची पावित्र्यता, गंगेची सुचिता, अग्नीची दिव्यता, आईची वात्सल्यता अशी उपमा दिली गेली. इतकंच नव्हे तर मराठी माणसाला मराठी भाषेमध्ये मराठी बाणानं ज्यांनी उपदेश केला, संसार दुःखाच्या आपत्तीला इष्ट आपत्ती मानून भंडारा भामचंद्राच्या साक्षीने गोविंद गोविंद असे गीत गावून भाव समाधीचा आनंद ज्यांनी उपभोगला, ढोंगी साधू संतांचे धिंडबडे काढत वैराग्याची धगधगीत पताका ज्यांनी फडकवली, इंद्रायणीचं पाणी पिऊन ज्यांची वाणी तृप्त झाली, ज्यांच्या रसवंतीला वसंताप्रमाणे बहर आला, भंडारा भामचंद्र बोरावड्याला ज्यांनी भवन मानलं, वृक्षवल्लींना सोयरा मानलं, दगडाचे टाळ केले, पक्ष्यांना सुस्वराने भजन आळवायला लावलं. इतकंच नाही तर मायबाप 4200 अभंगाची निर्मिती करताना प्रत्येक अभंगाकडे ज्यांनी पातिव्रत्य भावनेने पाहिलं. लक्षपूर्वक ऐका माईबापांनो, गाथा समजून घेताना किंवा गाथेतील अभंग समजून घेताना गाथा इतकी सर्वसामान्य नाही बरं का, जी कोणालाही समजावी. गाथा समजून घेताना गाथ्याचं 3 टप्प्यामध्ये चिंतन करावं लागेल. त्याच्यातला नंबर 1चा टप्पा, संतप्त भूतकाळाकडून संतृप्त वर्तमान काळाकडे प्रवास करत असताना संतांचा भूतकाळ हा आपला वर्तमान काळ असला पाहिजे आणि आपल्या संतांचा वर्तमान काळ हा आपला भविष्य काळ असला पाहिजे. त्याच्याशिवाय आपल्याला मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत पोहोचता येणार नाही. नवे त्याच्याशिवाय आपल्याला गाथाही समजणार नाही. याच्या पुढे जाऊन सांगू तुम्हाला गाथाचा नंबर 2चा टप्पा. गाथा अशी नाही माईबापांनो, गाथा अशी नाही कोणी कोणावरती तरी प्रेम केलं, कोणी एखाद्याला हृदय दिलं, एखाद्याचा प्रेम भंग झाला, गटाराच्या बाजूला पडला आणि त्यानं कविता लिहिल्या आणि त्या ईश्वर मान्य झाल्या, जगत मान्य झाल्या. नाही नाही नाही, गाथा बोलते ती फक्त परमात्म्याशी. अरे जगद्गुरु तुकोबारायांचं हृदय आणि भगवान परमात्म्याचं हृदय यांचा झालेला संवाद म्हणजे गाथा आहे. याच्या पुढे जाऊन सांगू तुम्हाला गाथाचा नंबर 3चा टप्पा. माझे पूर्ण पुरुषोत्तम भगवान असणारे श्रीकृष्ण निजधामाला गेले, परंतु आपला श्वास, आपला प्राण, आपलं तेज, आपलं ओज, आपलं हृदय त्यांनी श्रीमद भागवतामध्ये ठेवलं. तसे माझे जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठाला गेले, परंतु आपला श्वास, आपला प्राण, आपलं तेज, आपलं ओज, आपलं हृदय त्यांनी पंचम वेद नामरूपी गाथ्यामध्ये ठेवलं. असे असणारे विश्वमान्य, विश्वाधिकार, विश्वप्रिय, चिन्मय स्वरूप असणाऱ्या अधिकार संपन्न साधू जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथा चंद्रातील उत्कृष्ट असा कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विठ्ठल विठ्ठल. तर असो, आज या ठिकाणी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा, खऱ्या अर्थानं ज्या भूमीला मुक्ताबाईचं अधिष्ठान लाभलं, नवे निळोबरायांचं अधिष्ठान सुद्धा ज्या भूमीला लाभलं, अशी असणारी पवित्र ही बेल्हे गावची भूमी. आणि या बेल्हे गावातील असणारं हे दत्तनगर, या दत्तनगरमध्ये उत्कृष्ट असा या ठिकाणी द्वितपपूर्ती सोहळा तुम्ही साजरा करतायत. वास्तविक पाहिलं तर कार्यक्रमाचं नियोजन इतकं सुंदर आहे. या ठिकाणी आल्यानंतर असं वाटतंय साक्षात पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये कीर्तन सेवा चालू आहे की काय, असा अनुभव ज्या ठिकाणी व्हावा. इतकं सुंदर नियोजन तुम्ही कार्यक्रमाचं केलंय, सर्वांना धन्यवाद देते. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला या ठिकाणी मला निमंत्रित करणारे अगदी 2 वर्षापूर्वी या ठिकाणी माझी कीर्तनरूपी सेवा झाली, तुम्हा सर्वांना ज्ञात आहे. आणि ज्यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे आली होती ते असणारे माझ्यावरती अगदी वडिलांप्रमाणे नितांत प्रेम करणारे निलेश दादा आवटी, त्याचप्रमाणे त्यांचा संपूर्ण असणारा परिवार. त्याच्यामध्ये आमच्या आईसाहेब असतील, त्याचप्रमाणे गौरी असेल, त्याचप्रमाणे संपूर्ण असणारा आवटी परिवार, त्याचप्रमाणे आमचे अगदी या भागामध्ये जे वृद्ध मातापिता आहेत त्यांची सेवा करणारे वृद्ध मातापिता सेवक देशमुख काका, त्यांनी सुद्धा संपर्क केला. त्याचप्रमाणे या सप्ताह कमिटीचे अगदी ज्यांनी सुंदर असं नियोजन या ठिकाणी केलं ते असणारे पिंगट सर, वेळोवेळी संपर्क केला. वास्तविक पाहिलं तर 2 महिन्यापूर्वी मला मुलगी झाली आणि त्यांना असं वाटत होतं की मुलगी झाली आत्ताच आणि लगेच कीर्तन सेवा होईल का नाही होईल असा प्रश्न अनेकांच्या मनामध्ये होता. परंतु तरीसुद्धा पांडुरंग परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी कीर्तनरूपी सेवा करण्याचं सद्भाग्य संपूर्ण सप्ताह कमिटीच्या माध्यमातून या ठिकाणी माझ्याकडे आलं. सर्वांना धन्यवाद देते, सर्वांचं ऋण व्यक्त करते.
त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला साथ करणारे, कार्यक्रमाला सजावणारे, धजावणारे महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य, मृदुंगाचार्य या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच्यामध्ये गोड अशी गायनाची साथ करणारे, सुंदर अशी पहिली पंचपदी ज्यांनी केली ते असणारे हरिभक्तपरायण, नाव काय महाराजांचं, नामदेव महाराज तळेकर, त्यांचे ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे त्यांच्या पाठीमागे साथ करणारे हरिभक्तपरायण गणेश महाराज देशमुख, त्यांचे ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण बाबाजी महाराज बनकर, त्यांचे ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे दोनही मृदुंगाचार्य, अगदी ज्यांच्या बोटामध्ये साक्षात सरस्वती माता विराजमान आहे, त्याच्यामध्ये सुंदर अशी साथ करणारे हरिभक्तपरायण समाधान महाराज, त्यांचे ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे अक्षय महाराज, त्यांचे ऋण व्यक्त करते. दोघांच्याही बोटामध्ये साक्षात सरस्वती माता विराजमान आहे बरं का. मला त्यांच्याकरता एक वाक्य म्हणावं वाटतं, सर्वांनी वाक्य लक्षपूर्वक ऐका. दोनही मृदुंगाचार्यांच्या बोटामध्ये अशी जादू आहे की त्यांच्या जादूला बोट ठेवायला जागा नाही, आणि अशी माणसं बोटावर मोजण्या इतकीच असतात. आणि मी भगवंताकडे अशी मागणी करेल की देवाने त्यांच्या कलेला बोटभरही कमी पडू देऊ नये. इतकी सुंदर कला भगवंताने त्यांच्यामध्ये दिली, त्यांचे ऋण व्यक्त करते. पाठीमागे उभे असलेले सगळे बालगोपाळ, वास्तविक पाहिलं तर या लेकरांचा ज्ञानोबाराय तुकोबाराय यांच्या विचारानं चालत असलेला हा जीवनाचा प्रवास आहे, उद्धाराच्या दिशेनं चाललेला प्रवास आहे मायबापांनो. आज ही लेकरं या ठिकाणी टाळ घेऊन उभी राहिली, संस्कारमय जीवन आहे या लेकरांचं. म्हणून या लेकरांकरता सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. बसलेले सर्वांचं ऋण व्यक्त करते. इकडे उभे असलेले बाबा गायनाकरता मला वाटतं मटाले मळ्यामध्ये सुद्धा ते होते, हां कर्जतचे बाबा आहेत, त्यांचे ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे सर्वांचं ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे गोड अशी साऊंड सिस्टीम ज्यांनी लावली, वास्तविक पाहिलं तर जितका सुंदर माझा आवाज तुम्हाला ऐकू येतो एवढा सुंदर नाही बरं का. आहे का मुके नाही तुम्ही का कीर्तनाला आल्यावर बोलत नाही, असं काय नियम आहे तुमच्या इकडं? हां नाही ना, मग बोलत चला. जितका सुंदर ऐकू येतोय इतका सुंदर माझा आवाज नाही, पण ज्यांच्या सिस्टीममधून माझा आवाज सुंदर होऊन तुमच्यापर्यंत पोहोचतोय अशी गोड असणारी साऊंड सिस्टीम, त्यांच्याकरता सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा. त्यांचे ऋण व्यक्त करते. फक्त मोकळ्या मनानं आवाज द्या. एका मशीनचे 2 होतील पुढच्या वर्षीपर्यंत बरं का, आणि 2 असतील तर 4 होतील, काळजी करू नका. त्यांचे ऋण व्यक्त करते. अगदी दौंडवरून आपलं कार्यक्रम आठवणीत ठेवण्याचं काम करण्याकरता जे आलेत, प्रक्षेपण करण्याचं काम करण्याकरता आलेत असे असणारे अमरदादा, त्यांचे ऋण व्यक्त करते. बसलेला संपूर्ण श्रोतृवर्ग सर्वांच्या चरणी विनम्र भावनेनं वंदन करते. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाकरता आवर्जून माझं कीर्तन आज दत्तनगरमध्ये आहे म्हणून श्रवण करण्याकरता आलेले अनेक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत बरं का. आता सर्वांचा नामोल्लेख करणं वेळेच्या मर्यादेमध्ये शक्य नाही. त्याच्यामध्ये आमचे भांबेरे चेअरमन तेही कार्यक्रमाकरता उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे भांबेरे ताईसुद्धा कार्यक्रमाकरता उपस्थित आहेत. त्यांचे ऋण व्यक्त करते. आणि अधिक विस्तार न करता विश्वमांगल्याचं स्वप्न उराशी बाळगून अखिल मानव जातीला ज्ञानाचा मार्ग दाखवणारे विश्वमौळी ज्ञानोबाराय जगद्गुरु श्री संत तुकोबाराय आदी करून सकल संतांच्या चरणी साष्टांग नमन करून, सिद्ध साधक संत महंतांना वंदन करून, आणि माझे वडील वैकुंठवासी पोपट लक्ष्मण डोके यांच्या पावन स्मृतीला स्मरून, त्याचप्रमाणे माझे गुरुवरे ब्रह्मलीन ब्रह्म चैतन्य स्वामी श्यामसुंदर महाराज पुरी रमतेराम दिगे बाबा यांच्या पावन स्मृतीला स्मरून, आणि उपस्थित श्रोतृजन तसेच विश्वमाऊली ज्ञानोबारायांना अभिवादन करून अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्याकरता प्रवृत्त होते. विठ्ठल विठ्ठल. तर असो, आज या ठिकाणी मी अल्पसा परिहार दिला. आता लक्षपूर्वक ऐका. तास सव्वा तासाच्या कालावधीमध्ये संकल्पित वेळेमध्ये अतिशय सुंदर चिंतन तुम्हाला सांगणार आहे. या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ असा आहे. काय सांगतात जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाद्वारे? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. काय म्हणतात? विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि असा असणारा जगाचा चालक मालक परमपिता परमेश्वर, त्याची आठवण आपल्या जीवनामध्ये झाली पाहिजे. त्याची आठवण तुम्ही करा म्हणतात. मग तुकोबारायांना जर आपण प्रश्न विचारला, तुकोबाराय का हो नेमका कोणत्या वेळेला आपण त्या पांडुरंग परमात्म्याची आठवण आपल्या जीवनामध्ये करावी? तर तुकोबाराय म्हणतात, पडता जड भारी दासी आठवावा हरी. ज्या ज्या वेळेला आपल्या जीवनामध्ये एखादं संकट निर्माण होईल, ज्या ज्या वेळेला एखादं विघ्न आपल्या जीवनामध्ये निर्माण होईल, त्या त्या वेळेला खऱ्या अर्थाने त्या देवाला, त्या हरीला आपण आठवावं. मग त्यानं काय होईल बरं? मग तो जगाचा मालक चालक परमपिता परमेश्वर आपल्याला कोणत्याही प्रकारचा शीन होऊ देणार नाही. मग होऊ नेदिशीन आड घाली सुदर्शन,
खऱ्या अर्थाने आपल्यावरती आलेलं विघ्न निवारण करण्याकरता सुदर्शन नावाचं चक्र तो हातामध्ये घेईल आणि आपल्यावरती आलेलं संकट तो निवारण करील, असा पहिल्या आणि दुसऱ्या चरणाचा अर्थ आहे. आणि तिसऱ्या चरणामध्ये तुकोबरायांनी म्हणावं, बाबा रे, ज्या क्षणाला आपल्या जीवनामध्ये नामाची बलवत्तता निर्माण होते, रात्रंदिवस जर त्या भगवंताचं नामचिंतन केलं ना माईबापांनो, तर नामाची बलवत्तता आपल्या जीवनामध्ये येते. आणि त्या नामाच्या बलवत्ततेवरती काय करता येतं? नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. आपल्या जीवनामध्ये आलेलं विघ्न 12 वाटाने पळून जातं म्हणतात. आणि शेवटी म्हणतात, म्हणून त्या भक्त भगवंताचं नामचिंतन करू नका, फक्त त्याचं भजन करू नका, त्याचं नामस्मरण करू नका. तर नामस्मरण करता करता, भजन करता करता आपला हा प्राणच देवाला अर्पण करा. तुका म्हणे प्राण करा देवासी अर्पण, विठ्ठल विठ्ठल तर असो. आता संकल्पित वेळेमध्ये आपल्याकडे वेळ फार कमी बरं का. अगदी वेळेत आपल्याला कीर्तन सेवा या ठिकाणी संपन्न करायची. त्या वेळेमध्ये अतिशय सुंदर चिंतन तुम्हाला सांगणारे, तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न अजिबात करणार नाही, तुमचं मनोरंजन अजिबात करणार नाही, कारण एवढ्या लांबून मी काही तुम्हाला हसवण्याकरता आलेली नाही. आणि मुळात कीर्तन हे हसवण्याकरता नसतंच. म्हणून अगदी संतांच्या अंतःकरणातले भावरंग मला तुमच्यामध्ये उतरायचे, कारण संतांचे शब्द फार ग्रेट आहेत माईबापांनो. किती ग्रेट आहेत सांगू तुम्हाला. अरे संतांचे शब्द इतके ग्रेट आहेत, आतापर्यंत विश्वमौली ज्ञानवरांच्या ज्ञानेश्वरीमध्ये एखादी ओवी माझी घाला हो असं म्हणण्याचा अधिकार या विश्वाच्या पाठीवरती एकाच्याही अंतकरणामध्ये आला नाही. त्याला विश्वमौली ज्ञानोपराय म्हणतात. आणि सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून याच्यामध्ये एखादा शब्द माझा घाला हो असं म्हणणारा जन्माला आला नाही ना, त्याला जगद्गुरु तुकोबराय म्हणतात. इतकं सामर्थ्य त्या शब्दामध्ये संतांच्या. आणि म्हणून त्याच संतांच्या अंतकरणातले भावरंग आज तुमच्यामध्ये उतरवायचे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तर असो, लक्षपूर्वक ऐका. आजच्या कीर्तनाचा प्रतिपाद्य विषय असा आहे, अभंग तुकोबरायांचा आहे. आणि खऱ्या अर्थाने ज्या ज्या वेळेला आपल्या जीवनामध्ये विघ्न निर्माण होईल, संकट निर्माण होईल, त्या वेळेला त्या देवाची, त्या परमात्म्याची आठवण तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करा म्हणतात. मग लक्षात घ्या माईबापांनो, आपल्याला सामान्य पडणारा प्रश्न आहे, 33 कोटी देवांची अब्जावधी मंदिर आहेत. मग नेमकं संकटाच्या काळाला आठवण कोणत्या देवाची करावी? कारण आपला वार बदलला की देव बदलतो, बरोबर की नाही? परंतु या ठिकाणी तुम्ही सुंदर असा उत्सव दत्त जयंतीच्या निमित्ताने करताय. म्हणून दत्तप्रभूची, दत्तगुरूंची आठवण आपल्या जीवनामध्ये का करावी, कधी करावी, कशा करता करावी हे तुम्हाला सांगून जाईल. बघा, लक्षात घ्या. दत्तप्रभू, दत्तगुरू आपल्या जीवनामध्ये का महत्वाचे, त्यांच्या अवतारामधून, त्यांच्या चरित्रामधून आपण काय शिकावं, या दत्त जयंतीच्या निमित्ताने फक्त एवढा एक प्रसंग लक्षात घ्या, म्हणजे तुमची दत्त जयंती सार्थकी होईल. बघा, लक्षपूर्वक ऐका. एका सद्ग्रहानं अर्जुनाच्या रथाचं चित्र काढलं. अगदी वृद्ध झालेला तो सद्ग्रस्त होता आणि सुंदर असं अर्जुनाच्या रथाचं चित्र त्यानं काढलं. आणि त्या अर्जुनाच्या रथाच्या चित्राच्या खाली एक वाक्य लिहिलं. ते वाक्य असं होतं, अर्जुन की दृष्टि कृष्ण पर, कृष्ण की दृष्टि चारों घोड़ों पर, चारों घोड़ों की दृष्टि सूरज पर, सूरज की दृष्टि शिखर पर और शिखर की दृष्टि मोहरों के हंडे पर. वृद्ध झालेला तो व्यक्ती त्यानं विचार केला, आता एक ना एक दिवस मला मरण हे येणारच आहे. आणि मरण आल्यानंतर पाठीमागे माझ्या मुलाकरता मी काहीतरी ठेवलं पाहिजे. गावाच्या बाहेर एक मंदिर बांधलं आणि त्या मंदिराच्या बाजूला मोहराचा हंडा, ते धन त्यानं लपून ठेवलं. आणि लपून ठेवल्यानंतर ते वाक्य त्यानं त्या चित्राच्या खाली लिहिलं. आता खऱ्या अर्थानं आलेल्या जीवाला एक ना एक दिवस प्रत्येकाला जावं लागतं. बघा, तसं नियतीच्या नियमाप्रमाणे त्याला जावं लागलं, प्रत्येकाला जावं लागतं. फार सुंदर वर्णन केलं बघा एका विचारधारणे. सज धज कर जिस दिन मौत की, सज धज कर जिस दिन मौत की, सहजादी आएगी, सहजादी आएगी, ना सोना काम आएगा, ना चांदी आएगी. ज्या दिवशी आपण या जगातून जाऊ ना माईबापांनो, धन दौलत पैसा संपत्ती आपल्यासोबत काहीही येणार नाही. तसं त्यानं विचार केला की आपल्यासोबत काहीच येणार नाही, आपल्या लेकरांकरता आपण काहीतरी ठेवलं पाहिजे. तो मोहराचा हंडा त्यानं गावाच्या बाहेर त्या मंदिराच्या बाजूला पुरून ठेवला. आणि नियतीच्या नियमाप्रमाणे त्याला जावं लागलं. आता नियतीच्या नियमाप्रमाणे तो गेला,
पण तो गेल्यानंतर त्या मुलानं अनेक ठिकाणी ते धन शोधलं. त्याच्या लक्षात आलं, अरे आपल्या बापानं आयुष्यभर काबाड कष्ट केली आणि काबाड कष्ट केल्यानंतर याच्यातून मिळालेलं धन माझ्याकरता कुठेतरी ठेवलं असेल. सगळीकडे शोधलं. ते गावाच्या बाहेर बांधलेलं मंदिरही त्यानं पाडून टाकलं. सगळ्या ठिकाणी उकरलं, पण त्याला मोहराचा हंडा काही कुठे सापडलाच नाही. आता मोहराचा हंडा त्याला सापडला नाही. अनेक दिवस त्यानं विचार केला आणि त्या विचारामध्ये तो दुराचारी झाला, व्यसनी झाला, सगळ्या संसाराची राख रंगोळी झाली, दारिद्र्यता त्याच्या आयुष्यामध्ये आली. आता दारिद्र्यता आल्यानंतर त्यानं विचार केला, आपल्याकडे धनही नाही, दौलतही नाही, आपल्या संसाराची दारिद्र्यता झाली, काय करावं. संसार चालवण्याकरता, प्रपंच चालवण्याकरता त्यानं आपल्या बापाची जी खात्याची पुस्तकं होती ना, जी कागदपत्र होती, ती सगळी कागदपत्र रद्दीमध्ये विकण्याकरता एका बैलगाडीमध्ये भरली आणि बैलगाडीत भरल्यानंतर तो निघाला. कुठं? ती रद्दी विकण्याकरता. आता रद्दी विकण्याकरता जात असताना त्याला रस्त्यामध्ये त्याच्या बापाचा एक जुना मित्र भेटला. त्या जुन्या मित्राने विचारलं, का रे कुठं निघाला, कुठं निघाला म्हटल्यानंतर त्यानं सांगितलं, ही रद्दी विकण्याकरता निघालोय, बापानं ठेवलेली. आता पाठीमागे शिल्लक तर काहीच नाही. तो म्हटला, काहीच शिल्लक नाही म्हणजे? दारिद्र्यता निर्माण झाली. म्हटलं, जगू कशावरती, रद्दी विकल्याशिवाय पर्याय ना माझ्याकडे. त्या मित्रानं सांगितलं, म्हटलं ती रद्दी माझ्याकडे दे, मी ती रद्दी विकत घेतो. त्याच्या बापाच्या मित्रानं ती रद्दी सगळी स्वतःकडे विकत घेतली आणि स्वतःकडे विकत घेतल्यानंतर त्यानं विचार केला, अरे हा दुराचारी झाला, दारिद्र्यता याच्या संसारामध्ये आली, याचं एकमेव कारण त्याला धन मिळालं नाही, पण याच्या बापानं कुठेतरी याच्याकरता धन ठेवलं असेल, मी कोणत्या ना कोणत्या मार्गानं त्याला हे धन मिळवून देईल. मग त्या व्यक्तीनं काय केलं, रोज घरी बसल्यानंतर त्या रद्दीतला एक एक कागद हातामध्ये घ्यायचा, एक एक कागद हातामध्ये घ्यायचा आणि एक दिवस असा आला माईबापांनो, ज्या कागदावरती ते सुंदर असं रथाचं चित्र काढलं होतं आणि त्या चित्राच्या खाली वाक्य लिहिलं होतं ना, ते वाक्य त्याच्या हातामध्ये पडलं. त्या वाक्याचा अर्थही त्याला समजला, धन कुठं ठेवलं हेही त्याच्या लक्षात आलं. आता हे लक्षात आल्यानंतर त्याने त्याच्या मुलाला बोलून घेतलं, सांगितलं, अरे तुझ्या बापानं तुझ्याकरता धन कमवून ठेवलंय आणि कुठे ठेवलं हे मला माहिती आहे. तो म्हटला, इतक्या दिवस शोधत होतो, मला सापडलं नाही, तुम्हाला सापडेल का? म्हटला मी जर ते धन मिळवून दिलं तर चांगल्या मार्गानं वागशील का? दुराचारी झालास, व्यसनी झालास, काय मिळालं याच्यामधून तुला? जर मी हे धन तुला मिळवून दिलं तर चांगल्या मार्गानं वागशील का? हो म्हटलं, वागेन, पण आधी धन तर मिळवून द्या. देतो म्हटला मिळवून. त्यानं ते घोड्याचं चित्र, रथाचं चित्र दाखवलं आणि सांगितलं, इथं ठेवलंय तुझ्या बापानं धन, इथं ठेवलंय. अहो हे मंदिर मी कधीच पाडून टाकलं. म्हटलं सगळीकडे शोधलं, मला धन काही सापडलं नाही. त्या सद्गृहस्थानं त्या मित्रानं सांगितलं, अरे उगाच ते मंदिर तू पाडून टाकलं, त्या मंदिराच्या बाजूलाच धन ठेवलेलं आहे, उगाच मंदिर बांधून त्या ठिकाणी पाडून टाकलं. म्हटल्यानंतर तो सांगतो, ते मंदिर आधी तू बांधून काढ, मग तुला धन सापडेल. आता मंदिर बांधून काढ म्हटल्यानंतर त्यानं सांगितलं, इथं संसारात खायची पंचायत आहे आणि मंदिर बांधायला कुठून पैसे आणू, मी देतो म्हटला. त्या मित्रानं त्या मुलाला मंदिर बांधण्याकरता पैसे दिले, अगदी जशी मोजमाप या कागदावरती मंदिराची आहेत ना, म्हटला अगदी असंच मंदिर त्या ठिकाणी झालं पाहिजे, जसं होतं तसं मंदिर बांधून काढ. त्या ठिकाणी त्या मुलानं मंदिर बांधून काढलं आणि मंदिर बांधून काढल्यानंतर श्रावणाच्या महिन्यात मंदिर बांधून पूर्ण झालं. श्रावणाच्या महिन्यात त्या मित्राकडे आला आणि सांगितलं, मंदिर बांधून पूर्ण झालंय, आता मला धन मिळवून द्या. आता धन मिळवून द्या म्हटल्यानंतर त्या सद्गृहस्थाने सांगितलं, जुनी माणसं अशी म्हणतात, श्रावणाच्या महिन्यात धन चरायला जातं म्हणे. आता धन चरायला गेल्यानंतर कसं सापडेल तुला, नंतर ये म्हटला. कधी येऊ? त्यानं सांगितलं, फाल्गुन महिन्यामध्ये ये. फाल्गुन महिन्यात ये म्हटल्यानंतर हा फाल्गुन महिन्याच्या सुरुवातीलाच गेला. सुरुवातीला येऊ नकोस. अहो मग येऊ कधी? धन मिळवायचं असेल तर फाल्गुन महिन्यातल्या चतुर्थी तिथीला सूर्योदयाच्या पूर्वी तू इथं ये आणि सूर्योदयाच्या पूर्वी येत असताना खणायचं सगळं साहित्य घेऊन ये, सेवक घेऊन ये. मी तुला जागा दाखवतो, ज्या ठिकाणी मी जागा दाखवेल तिथं खणल्यानंतर तुला धनाचा हंडा सापडेल. आला तो फाल्गुन महिन्याच्या चतुर्थी तिथीला. चतुर्थी तिथीचा दिवस उजाडला आणि सकाळी सकाळी सूर्योदयाच्या पूर्वी तो त्या ठिकाणी आला आणि त्याला म्हटला, द्या मला धन मिळून, माझ्या बापानं ठेवलेला मोहराचा हंडा मला पाहिजे. आता असं म्हटल्यानंतर त्यानं जागा दाखवली. जागा दाखवल्याच्या बरोबर सेवकाने तिथं खणलं आणि खणल्याबरोबर मोहराचा हंडा त्याला त्या ठिकाणी सापडला. मोहराचा हंडा सापडल्यानंतर त्यानं विचार केला, अरे आपण या मंदिराच्या आजूबाजूला सगळीकडे खणलं, मंदिरही पाडून टाकलं, आपल्याला धनाचा हंडा सापडला नाही, याला कसं काय सापडला?
का तर त्या वाक्याचा अर्थ त्याला समजला नव्हता. त्या वाक्याचा अर्थ त्यानं समजून सांगितला. त्या वाक्याचा अर्थ असा होता, माईबापांनो ते वाक्य पुन्हा एकदा ऐका म्हणजे तुम्हाला त्याचा अर्थ समजेल. ते वाक्य असं होतं, अर्जुन की दृष्टि कृष्ण पर, कृष्ण की दृष्टि चारों घोड़ों पर, चारों घोड़ों की दृष्टि सूरज पर, सूरज की दृष्टि शिखर पर, शिखर की दृष्टि मोहरों के हंडे पर. याचा अर्थ असा आहे ऐका. अर्जुन की दृष्टि कृष्ण पर म्हणजे श्रीकृष्णावरती नाही बरं का. अर्जुनाला 10 नावं आहेत. त्या 10 नावातलं एक नाव आहे फाल्गुन. फाल्गुन महिन्यामध्ये कृष्ण पक्ष येतो. त्या कृष्ण पक्षामध्ये येणारी चतुर्थी तिथी, त्या चतुर्थी तिथीच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळेला सूर्याची किरण ज्यावेळेला शिखरावरती पडतील तेव्हा आणि त्या शिखराची सावली त्या क्षणाला ज्या ठिकाणी पडेल तिथं मोराचा हंडा ठेवलाय. शिखर की दृष्टी खऱ्या अर्थाने कुठं मोहरो के हंडे पर. सांगायचं तात्पर्य माईबापांनो, एका सर्वसामान्य बुद्धिमान माणसानं लिहिलेलं ते वाक्य ते समजण्याकरता तर जीवनामध्ये मार्गदर्शक हवा असेल तर मला वाटतं आपलं बिघडलेलं जीवन उद्धाराच्या दिशेनं नेण्याकरता आपल्याला गुरु असावा लागेल ना. आपल्या जीवनामध्ये गुरु महत्वाचा आहे. आणि गुरु का करावा, कशा करता करावा हे शिकवतात आपल्याला दत्तप्रभूंनी त्यांच्या जीवनामध्ये 24 गुरु केले. 24 तत्वापासून वेगवेगळे गुण त्यांनी घेतले. आणि ज्यांच्याकडून गुण घेऊ शकत नाहीत ना, दोष निर्माण झाल्यानंतर त्यांच्या जीवनात काय दुःख निर्माण झालं ते दोष आपल्या जीवनामध्ये करू नये हे ते शिकवतात. म्हणून या दत्त जयंतीच्या निमित्ताने मला वाटतं आपण त्यांच्याकडून एकच शिकावं की आपल्या जीवनामध्ये गुरु महत्वाचा आहे. जसं गुरु दत्तप्रभूंनी भगवान दत्तात्रयांनी आपल्या जीवनामध्ये केले. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, बाबा रे, ज्या ज्या क्षणाला तुमच्या जीवनामध्ये दुःख निर्माण होईल, विघ्न निर्माण होईल, त्या वेळेला त्या भगवंताची आठवण जीवनामध्ये करा. कोणत्या भगवंताची करा? अभंगाचं प्रथम चरण. पडता जड भारी, 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 पडता जड भारी. जय हो. पडता जड भारी, 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 दाजियाड वावारी, दाजियाड वावारी, दाजियाड
पाडी दासी आठवावा हरी. तुकोबराय म्हणतात आपल्या जीवनामध्ये ज्या ज्या वेळेला संकट निर्माण होईल त्या वेळेला त्या पांडुरंग परमात्म्याची, त्या भगवान परमात्म्याची आठवण आपल्या जीवनामध्ये करा. फक्त आठवण करू नका, तर त्या भगवंताचं नामचिंतन आपल्या जीवनामध्ये करा. मग एकदा का आपण ते भगवंताचं नामचिंतन केलं ना माईबापांनो, आपण त्याचं भजन करतो याच्यामध्ये नवल नाही बरं का. साक्षात तो जगाचा मालक त्याचं भजन करत असतो. कोणाचं? त्या भक्ताचं. मग एका भक्ताचं भजन भगवान श्रीकृष्णाच्या अवतारामध्ये रात्रंदिवस त्यानं एका व्यक्तीचं भजन केलं. त्या व्यक्तीचं नाव आहे द्रौपदी. द्रौपदी द्रौपदी सुंदर असं भजन करावं. आणि ते भजन ज्या वेळेला उद्धवाच्या कानावरती पडायचं ना, उद्धवाला ही गोष्ट खटकायची. उद्धवानं एक दिवस म्हटला जगाच्या मालकाला, अरे चतुरा तो शिरोमणी खूण लावण्याची खाणी असं म्हणतात रे देवा, पण वेडायच देवा, तुला कळत नाही, आपलं ते आपलं असतं, परक ते परक असतं. अरे द्रौपदी ताई तुझी मानलेली बहीण आहे आणि सुभद्रा ताई तुझी सख्खी बहीण आहे. कायम द्रौपदीचंच नाव घेतो, कधीतरी कृष्णाचं त्या ठिकाणी सुभद्रेचं नाव घेत जा. आता सुभद्रेचं नाव घेत जा म्हटल्यानंतर देवानं सांगितलं उद्यापासून मी द्रौपदीचं नाव घेणार नाही, सुभद्रा ताईचं नाव घेत जाईल. अरे देवा, मला काय तुमच्या नात्यात अंतर नाही पाडायचं, पण आपलं ते आपलं असतं, परक ते परक असतं. हे कोण सांगतंय देवाला? देवाचा एक चांगला मित्र, एक चांगला भाऊ, एक चांगला भक्त, अशी अनेक नाते देवाशी ज्याचे जोडलेले आहेत ना, त्याचं नाव आहे उद्धव. आणि तो उद्धव सांगतोय देवाला, देवा अरे आपलं ते आपलं असतं, परक ते परक असतं. देवानं सांगितलं उद्यापासून नाही भजन करणार द्रौपदीचं, सुभद्राताईचं भजन करतो. भजन चालू केलं आणि देवाला कृतीतून दाखवून द्यायची सवय होती बरं का. बराचसा कालावधी जाऊ दिला देवानं आणि एक एकादशी आली. एकादशीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी उद्धवाकडे गेले भगवान श्रीकृष्ण आणि उद्धवाला म्हणतात, अरे कालची एकादश होती, खूप भूक लागली. म्हटले भूक लागल्यामुळे पोटात कावळे ओरडतायत, आपण जरा सुभद्राताईकडे जाऊन नाश्ता करून येऊ. आता सुभद्राताईकडे जाऊन नाश्ता करून येऊ म्हटल्यानंतर निघाले दोघंही नाश्ता करण्याकरता. आता नाश्ता करण्याकरता गेल्यानंतर सकाळी सकाळी आवाज दिला उद्धवानं बाहेरून, सुभद्राताई अगं जगाचा मालक आलाय नाश्ता करण्याकरता, वेळ असेल तुझ्याकडे तर काहीतरी इडली सांबर पोहे असं काहीतरी बनव म्हटले. आता देवानं सांगितलं त्या ठिकाणी बनव, माझ्याकरता कालची एकादश होती ग. ती सुभद्राताई सांगते, देवा असा कसा रे अवेळी येतोस बघ तू. अरे देवा हे बघ मला जायचंय माझ्या मैत्रिणीच्या मुलाच्या लग्नाला आणि तू अवेळी आलास, माझ्याकडे वेळ असतं तर तुझ्याकरता काही पण बनवून दिलं असतं, माझ्याकडे काही वेळ नाही. एक काम कर, टेबलवरती फळं ठेवलेली, त्याच्यावरती फळं ठेवलेली, तू घे, त्याच्यातले फळं कापून खा आणि तुझा नाश्ता करून घे. आता असं म्हटल्यानंतर देवानं काय केलं, त्या टेबलवरची फळ, त्याच्यातलं एक फळ हातामध्ये घेतलं, सुरी हातामध्ये घेतली, ते फळ कापायला सुरुवात केली. फळ कापत असताना एक फोड कापली उद्धवाच्या हातामध्ये दिली, दुसरी फोड कापली, कापून टेबलवरती ठेवली आणि तिसरी फोड कापायची ना तर याला लिलाच करायची होती. यानं काय केलं, फळ दिलं सोडून आणि स्वतःची करंगळीच घेतली कापून. चरकन करंगळी कापली आणि त्याच्यातून रक्त बाहेर आलं. बाहेर आलेलं रक्त उद्धवानं पाहिलं आणि उद्धवानं आवाज दिला सुभद्राताईला, ए सुभद्राताई देवाच्या बोटाला लागलंय ग बांधण्याकरता, चिंदी घेऊन ये. आता चिंदी घेऊन ये म्हटल्यानंतर ये जगाच्या बापाची बहीण होती. दिल दिवाना कुछ कुछ होता है, रबने बना दी देव्यानी, सगळ्या साड्या होत्या हिच्या कपाटामध्ये. पण जगाच्या बापाची बहीण असताना सुद्धा तिला चिंदी सापडत नाही. अनेक वेळ झाला, अर्धा तास उलटून गेला, वेदना होत आहेत देवाला. देवानं सांगितलं उद्धवाला, उद्धवा कदाचित सुभद्रा ताईला चिंदी सापडत नाही वाटतं, एक काम करू, आपण द्रौपदी ताईकडे जाऊ नाश्ता करण्याकरता, चिंदी मागण्याकरता. सकाळी सकाळी निघाले आणि द्रौपदी ताईच्या दाराकडे जात असताना ही सकाळी सकाळी द्रौपदी हातामध्ये गंध फूल अक्षदा आरतीचं ताट आहे, तुळशीला पाणी घालते आणि तुळशीला पाणी घालणारी द्रौपदी भगवंताचं सकाळी सकाळी गोड भजन करते. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम हरे कृष्ण हरे हरे, हरे कृष्ण सर्वांनी म्हणा कृष्ण
कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम जय हो राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण जय हो हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे गोड असं भजन द्रौपदीचं सकाळी सकाळी चालू आहे. ते भजन भगवंताच्या कानावरती पडलं, प्रसन्न झाले भगवंत. आणि सकाळी सकाळी द्रौपदीच्या दारात जाऊन भगवंताने आवाज दिला, द्रौपदी अगं लागलं ग माझ्या बोटाला. उद्धवाना सांगितलं द्रौपदी पटकन चिंधी बांधण्याकरता घेऊन ये. चिंधी बांधण्याकरता घेऊन ये म्हटल्यानंतर द्रौपदी ताईनं भगवंताचा हात हातामध्ये घेतला आणि भगवंताच्या बोटाला कापलेलं पाहिल्याबरोबर डोळ्यात पाणी आलं द्रौपदीच्या. द्रौपदी रडायला लागली. किती वेळ झालं लागलेलं, अर्धा तास उलटून गेला ग द्रौपदी. चिंधी सापडली नाही बांधण्याकरता. सुभद्रा ताईच्या घरी गेलो होतो, सुभद्रा ताईला चिंधी सापडली नाही. इकडे आलो तुझ्याकडे चिंधी बांधण्याकरता. चिंधी सापडली नाही, मी साडी फाडलीच नाही. भगवान मैने नहीं फाडा चीर. चीर म्हणजे साडी. भगवान मैने नहीं फाडा चीर, पीर देख कर हो अधीर. पीर यानी प्रियतम भगवान. पीर देख कर हो अधीर, स्वयं धागे ही आपको देख कर भागे. ओ धागे अभागे, जो बढ़े नहीं आगे, भाग उन्हें के जागे, जो आपके उंगली पे लागे. भगवंता अरे ते धागे भाग्यवंत ठरले रे, जे तुझ्या बोटाला लागले. आणि ते अभागी ठरले, जे माझ्या साडीमध्ये राहिले. तसे आज ते भाग्यवंत ठरले, जे कीर्तनाला आले. आणि ते अभागी ठरले, जे घरी गोधडी घेऊन झोपले. सांगायचं तात्पर्य माईबापांनो, त्या द्रौपदीताईनं भगवंताकरता साडी फाडली आणि चिंधी बांधली. त्याचा परिणाम ज्या वेळेला द्रौपदीवरती संकट आलं, महाभारताचा प्रसंग सर्वांना माहिती आहे. त्यावेळेला कोणीही तिच्याकरता धावून आलं नाही. दोन्ही हात वरती केले, जगाच्या मालकाला आवाज दिला. आणि आवाज दिल्याच्या बरोबर तो परमपिता परमेश्वर भगवान श्रीकृष्ण तिच्याकरता धावून आला. खऱ्या अर्थानं सांगायचं तात्पर्य, त्याची आठवण जर संकटाच्या काळाला केली आणि शुद्ध अंतकरणानं त्याची भक्ती जर आपल्या जीवनामध्ये केली ना, तर तो धावून येतो. महाराज सांगतात अभंगाच्या द्वितीय
घाली सुदर्शन. तो जगाचा मालक खऱ्या अर्थानं भक्तावर आलेलं विघ्न निवारण करण्याकरता सुदर्शन नावाचं चक्र हातामध्ये घेत असतो. फक्त काय केलं पाहिजे, त्याचं शुद्ध अंतकरणानं भजन केलं पाहिजे, त्याचं नामचिंतन केलं पाहिजे. आणि एकदा का त्याचं नामचिंतन केलं तर महाराज म्हणतात आपल्या जीवनामध्ये नामाची बलवत्तता प्राप्त होते. आणि एकदा का नामाची बलवत्तता आली तर मग काय होतं, आलेलं विघ्न हे 12 वाटाने पळून जातं म्हटले. आता 12 वाटाने कसं पळून जातं सांगू तुम्हाला. आपल्या महाराष्ट्रामध्ये अहिल्यानगरमध्ये घडलेली एक घटना आहे बघा. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एक श्रीरामपूर नावाचा तालुका आहे. लक्षपूर्वक आहे का. काय होतं, भगवंताचं भजन केल्याने अगदी मूर्तिमंत उदाहरण तुम्हाला सांगते. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये श्रीरामपूर नावाचा एक तालुका आहे आणि त्या श्रीरामपूर नावाच्या तालुक्यामध्ये खंडाळा नावाचं गाव आहे बघा. त्या खंडाळा नावाच्या गावामध्ये एक रेल्वेचं गेट लागतं. श्रीरामपूरवरून दौंडच्या दिशेनं जी रेल्वे जाते ना, त्या रेल्वे मार्गावरती ते रेल्वेचं गेट आहे. आणि त्या गेटवरती एक प्रसंग घडला. गुरुनाम गुरु नारायणगिरी महाराजांनी या घटनेचं दिग्दर्शन अवघ्या महाराष्ट्राला करून दिलं बघा. काय घडलं त्या रेल्वेच्या गेटवरती, तर त्या रेल्वेच्या गेटवरती एक हरिभाऊ पवार नावाचा सद्गृहस्थ गेटमॅन म्हणून नोकरी करत होता. आता गेटमॅन म्हणून नोकरी करत असताना इंग्रज सरकारमध्ये नोकरीला लागलेले ते हरिभाऊ पवार तिथं नोकरी करतायत. आणि नोकरी करत असताना भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे निष्ठावंत भक्त निश्चिम वारकरी आहेत ते. माईबापांनो, ज्या ज्या वेळेला पांडुरंग परमात्म्याची वारी जवळ यायची ना, माझ्या सावळ्या विठ्ठलाची वारी जवळ यायची ना, मी कधी एकदा पंढरपूरला जाईल, मी कधी एकदा पंढरपूरला जाईल असा भाव ज्यांच्या अंतकरणातला असायचा. संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा, अशी ज्यांच्या मनाची अवस्था व्हावी ते हरिभाऊ पवार तिथं नोकरी करतायत. आता नोकरी करत असताना माईबापांनो एक प्रसंग असा घडला. भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याची वारी जवळ आली, आषाढीची वारी जवळ आली. आणि वारी जवळ आल्यानंतर नेहमीप्रमाणे जशी एखाद्या वारकऱ्याची अवस्था होते ना, जर एखाद्या वारकऱ्याची वारी जर चुकली ना, तर तो वारकरी म्हणत असतो, क्षमा करा हरी, चुकली माझी वारी, चुकली माझी वारी. त्या ठिकाणी तशी अवस्था त्यांची झाली. ते विचार करतायत, अरे पंढरपूरला वारीला मला जायचंय, पांडुरंग परमात्म्याच्या वारी करता 15 दिवसाकरता मला जायचंय, पण 15 दिवसाकरता जाण्याकरता या इंग्रज अधिकाऱ्यानं मला सुट्टी दिली पाहिजे. आता सुट्टी देण्याकरता त्यांनी पत्र लिहिलं इंग्रज अधिकाऱ्याला. त्या पत्रामध्ये उल्लेख केला, जोहार माईबाप जोहार, अहो आमच्या परंपरेमध्ये सावळ्या पांडुरंग परमात्म्याच्या वारीला मोलाचं स्थान आहे म्हटले. आणि आमची फार इच्छा आहे पांडुरंग परमात्म्याच्या वारीला जाण्याकरता, मला 15 दिवसाची सुट्टी तुम्ही द्यावं. आता 15 दिवसाची सुट्टी द्या म्हटल्यानंतर ते पत्र पाठवून दिलं इंग्रज अधिकाऱ्याला. पत्र हातामध्ये पडलं आणि पत्र हातात पडल्यानंतर त्या ठिकाणी इंग्रज अधिकाऱ्यानं ते वाचलं. वाचल्यानंतर त्या पत्राचा रिप्लाय पाठीमागे पाठवला. सांगितलं सुट्टी बिट्टी काय मिळणार नाही तुम्हाला. आता सुट्टी बिट्टी काय मिळणार नाही हा रिप्लाय ज्या क्षणाला हरिभाऊ पवारांनी वाचला ना, डोळ्याला धारा लागल्या हरिभाऊंच्या, रडू लागले हरिभाऊ. आता माझ्या पांडुरंग परमात्म्याची वारी चुकते वाटतं. आता मी काय करू, कसं पंढरपूरला जाऊ. अनेक प्रश्न अंतकरणामध्ये उत्पन्न झाले. उत्कंठ आहे अंतकरणामध्ये पंढरपूरला जाण्याची, काय करावं. पण दुसऱ्याच क्षणाला अंतकरणामध्ये विचार आला हरिभाऊंच्या, अरे इंग्रज अधिकाऱ्यानं मला 15 दिवसाची सुट्टी नाही दिली, पण नाही 15 दिवसाची सुट्टी, कमीत कमी 3 दिवसाची सुट्टी तर हे देऊ शकतात ना. 3 दिवसाच्या वारीकरता मी जाऊ शकतो. दशमीच्या दिवशी संध्याकाळी पंढरपूरला जाईल, एकादशीचं व्रत करेल, द्वादशीचं पारणं सोडेल आणि द्वादशीच्या दिवशी संध्याकाळी परत माघारी येईल. रेल्वेनंच हा हरिभाऊ पवार खंडाळा नावाच्या गेटवरून पंढरपूरला जाईल आणि रेल्वेनंच परत माघारी येईल, पण कमीत कमी 3 दिवसाची सुट्टी तर मला दिली पाहिजे. दुसरं पत्र लिहिलं हरिभाऊंनी. दुसऱ्या पत्रामध्ये उल्लेख केला, जोहार माईबाप जोहार, अहो 15 दिवसाची सुट्टी तर मला तुम्ही देऊ शकत नाहीत, पण कमीत कमी 3 दिवसाची सुट्टी सावळ्या पांडुरंग परमात्म्याच्या वारी करता मला द्यावं. वारी जर चुकली ना तर वर्षभर करमणार नाही, कारण वारकरी ज्या वेळेला पंढरपूरला जातो ना, वर्षभर लागणारी ऊर्जा तिथून घेऊन येत असतो. मी सुद्धा आता वारी केली. बाबा महाराज सातारकर म्हणायचे, माझी पहिली वारी माझ्या आईच्या पोटातून झाली, आईच्या गर्भातून झाली. तशी माझ्या मुलीची पहिली वारी आईच्या गर्भातून झाली. भविष्य काळामध्ये ती सांगेल, माझी पहिली वारी ही आईच्या गर्भातून झाली. म्हणून वारीला फार मोलाचं स्थान आहे. त्या ठिकाणी हरिभाऊ पवार विचार करतायत, मला वारीला जायचंय, 3 दिवसाची सुट्टी दिली पाहिजे. पत्र लिहिलं.
नवमीच्या दिवशी संध्याकाळपर्यंत त्या ठिकाणी पत्राची वाट पाहिली, पण पत्र आलं नाही अधिकाऱ्याचं. पत्रामध्ये उल्लेख केला होता, एखादा माणूस माझ्या जागेवरती काम करण्याकरता ठेवा, गेट बंद करण्याच्या वेळा, गेट उघडण्याच्या वेळा सगळं काम मी जायच्या आधी त्यांना समजून सांगतो. हवा तर तितक्या दिवसाचा माझा पगार कट करा, पण मला पंढरपूरला वारीला जाऊ द्या. पण नाही जाऊ दिलं इंग्रज अधिकाऱ्याने. पत्राचा रिप्लाय आला नाही. नवमीच्या दिवशी संध्याकाळपर्यंत पत्राची वाट पाहिली, रिप्लाय येत नाही. रिप्लाय आला नाही तर नवमीच्या दिवशी संध्याकाळी हरिभाऊ पवारांच्या डोळ्याला धारा लागल्या, रडू लागले. हरिभाऊ पवार, आता काय करावं? आता पांडुरंग परमात्माच्या वारी करता मी जाऊ शकत नाही. विचार आला अंतकरणामध्ये आणि दुसऱ्याच क्षणाला हरिभाऊ पवार म्हणतात, अरे दळणवळणाची साधनं त्या काळामध्ये बैलगाड्या, सायकली, चालत जाणारी माणसं होती बघा. त्या ठिकाणी चालत जाणारी माणसं असताना ते विचार करतायत, गेट बंद करणं माझ्या हातात नाही, रेल्वे बंद करणं माझ्या हातात नाही, पण कमीत कमी ही दळणवळणाची साधनं तर मी बंद करू शकतो ना. दळणवळणाची साधनं हरिभाऊ पवारांनी नवमीच्या दिवशी संध्याकाळी बंद केली आणि पंढरपूरच्या वारी करता हरिभाऊ पवार निघून गेले. दशमीच्या दिवशी पंढरपूरमध्ये पोहोचले. एकादशीचं व्रत केलं, द्वादशीचं पारणं सोडलं आणि द्वादशीच्या दिवशी दुपारी पंढरपूरमधून निघाले. संध्याकाळपर्यंत खंडाळा नावाच्या त्या गावामध्ये हजर झाले. संध्याकाळपर्यंत त्या खंडाळा नावाच्या गावामध्ये आलेले हरिभाऊ पवार ज्या वेळेला परत माघारी आले, माय बापांनो त्या गेटवरती गेले नाही. ज्या गेटवरती ते नोकरी करतात तिथं न जाता ते डिव्हिजनला गेले. कुठं? जिथं इंग्रज अधिकाऱ्याचं ऑफिस आहे त्याच्या समोर गेले. दोन्ही हात जोडले हरिभाऊंनी. हरिभाऊ म्हणतात, फार मोठा गुन्हा घडला हो. किती माणसं मेली माहीत नाही, किती अपघात झाले माहीत नाही, फार मोठी चुकी माझ्याकडून घडली, मला माफ करा. इंग्रज अधिकाऱ्यानं विचारलं, हरिभाऊ झालं तरी काय ते सांगा ना. हरिभाऊ पवार सांगतात, दळणवळणाची साधनं बंद करणं माझ्या हातात होतं, गेट बंद करणं माझ्या हातात नव्हतं. मी दळणवळणाची साधनं बंद केली, 3 दिवसाच्या वारीकरता पंढरपूरला निघून गेलो. फार मोठा अपराध घडला, पोटची नोकरी गेली तरी चालन, पण पांडुरंग परमात्म्याची वारी चुकता कामा नये हा विचार त्या क्षणाला अंत करण्यात आला रे. पण पोटाची नोकरी जाऊ देऊ नका. इंग्रज अधिकाऱ्यानं विचारलं, हरिभाऊ तुम्ही खरंच पंढरपूरला गेले होते का हो? हरिभाऊंनी सांगितलं, हो. दशमीच्या दिवशी सकाळी पंढरपूरला पोहोचलो, एकादशीचं व्रत सोडलं, द्वादशीचं पारणं सोडलं आणि द्वादशीच्या दिवशी परत माघारी आज या खंडाळ्यामध्ये पोहोचलोय. त्यावेळेला त्या इंग्रज अधिकाऱ्यांना सांगितलं, तुम्ही जर 3 दिवस पंढरपूरला वारी करता गेले होते तर त्या गेटवरती गेट बंद करणारा उभाय, गेट उघडणारा उभाय तो कोण होता? तो कोण होता म्हटल्याच्या बरोबर हरिभाऊ म्हणतात, काय बोलता? तो तिथं उपस्थित होता. हो म्हटले. तुमच्या उपस्थितीच्या सह्या सुद्धा रजिस्टरला आहे, उपस्थितीच्या सह्या सुद्धा रजिस्टरला आहे. म्हटल्यानंतर हरिभाऊ पवार म्हणतात, दाखवा ते रजिस्टर. ते रजिस्टर माझ्या हरिभाऊ पवारांनी हातामध्ये घेतलं. अरे जिथं जिथं माझ्या पांडुरंग परमात्म्यानं सह्या केल्या होत्या ना मायबापांनो, अरे तिथं तिथं तुळशीची पानं आणि बुका पडलेला होता. तो बुका माझ्या हरिभाऊंनी पाहिला, ते रजिस्टर छातीला बडवलं आणि हरिभाऊ पवार म्हणतात, देवा पांडुरंगा दया घना, अरे किती करतोस आपल्या भक्तांकरता. माई बापांनो, देवाची इच्छा आहे रे संतांच्या घरी राबायला मिळावं. फक्त ती इच्छा उपवर होण्याकरता आपण भक्त या पात्रतेपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. तुमच्या अंतकरणातला भाव शुद्ध होणं गरजेचं आहे. अरे ज्या दिवशी तुमच्या अंतकरणातला भाव शुद्ध होईल ना, त्याच्याकरता देव लांब नाही बरं का. फक्त तुमच्या अंतकरणातला भाव शुद्ध करा. वारकरी संप्रदायामध्ये जीवन जगत असताना, आपलं जीवन संप्रदायाला करता वाहून घेत असताना, कीर्तनकार स्वतःला म्हणून घेत असताना, एखादा कलाकार स्वतःला म्हणून घेत असताना, माझ्या बापाचं एक वाक्य होतं. माझा बाप नेहमी म्हणायचा, अरे आपलं जगणं आणि आपलं वागणं इतकं सुंदर असावं, इतकं सुंदर असावं, ज्या दिवशी आपल्या आयुष्यातला अंतिम क्षण येईल ना, त्यावेळेला ज्ञानोबरायांनी म्हणावं, अरे घ्या रे त्या लेकराला जवळ, त्यानं आयुष्यभर संप्रदायाची सेवा केली. अरे म्हणतील ना संत महात्मे, असेल तुमच्या अंतकरणातला भाव शुद्ध तर का नाही म्हणणार. कसा भाव पाहिजे सांगू तुम्हाला. आपल्या अंतकरणामध्ये दया पाहिजे, क्षमा पाहिजे, शांती पाहिजे, संतत्व पाहिजे. आणि संतत्व कशाला म्हणावं सांगू तुम्हाला. विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या चरित्रामध्ये आलेला गोड प्रसंग आहे. विश्वमाऊली ज्ञानोबराय म्हणतात, एकदा सहजच आम्ही वैकुंठाला गेलो. संतत्व कशाला म्हणावं शिकून जा. या प्रसंगातून लक्षात येईल तुम्हाला संत कोणाला म्हणावं.
सहज आम्ही वैकुंठाला गेलो म्हटले आणि तिथं गेल्यानंतर आम्हाला एक दृश्य दिसलं. माऊलींना विचारलं काय दृश्य दिसलं हो? माऊली म्हणतात आम्ही वैकुंठाला गेलो. वैकुंठाला गेल्यानंतर तिथं पाहिलं भगवान परमात्म्याच्या घरी अर्जुन महाराज जेवण करण्याकरता आले होते. बरं म्हटलं जेवण करण्याकरता आले होते, त्यांना जेवणाकरता काय होतं बरं? माऊली म्हणतात त्यांना बसण्याकरता चांदीचा पाट आहे, सोन्याचं ताट आहे आणि सोन्याच्या ताटामध्ये ब्रह्मरसाचे पदार्थ वाढलेले आहेत. सहजे ब्रह्मरसाचे परगुणे केले अर्जुना लागी नारायणे, तेथ अवसरी पाहुणे पातलो आम्ही. सहज आम्ही त्या ठिकाणी गेलो म्हटले आणि हे दृश्य आम्हाला दिसलं. माऊलींना विचारलं माऊली पुढे काय झालं हो? माऊली म्हणतात मग आपल्याकडे प्रथा आहे बघा, आपल्या घरी जर एखादा पाहुणा आला आणि त्या क्षणाला जर आपण जेवण करत असलो तर आपण माणुसकी या नात्यानं सहज काय म्हणतो बरं? या जेवायला. तसं विश्वमाऊली ज्ञानोबरांना अर्जुन महाराज म्हणतात ओ विश्वमाऊली ज्ञानोबराय बसा ना जेवणा करता. आता जेवणा करता बसा म्हटल्यानंतर माऊली म्हटले तुम्ही ज्यांच्याकडे आले तुम्ही पण पाहुणे आणि आम्ही पण पाहुणे. अहो तुम्ही बोलवण्यापेक्षा ज्यांच्याकडे आलो त्यांनी बोलवलं पाहिजे ना. तितक्यात हे वाक्य पडलं भगवान परमात्म्याच्या कानावरती आणि भगवान परमात्मा म्हणतात ओ विश्वमाऊली ज्ञानोबराय बसा ना जेवणा करता. आता जेवणा करता बसा म्हटल्यानंतर माऊलींच्या पाठीमागे मुक्ताबाई उभ्या होत्या. वळून पाहिलं मुक्ताबाईकडे, प्रश्न विचारला काय करू ग मुक्ते, काय करू ग मुक्ते. असं ज्यावेळेला विचारलं ना माईबापांनो, जी मान माझ्या मुक्ताबाईनं हलवली ना ती होकारार्थी होती. बसा ना जेवणा करता. जेवणा करता बसा म्हटल्यानंतर विश्वमाऊली ज्ञानोबराय जेवणा करता बसले. जसं ताट अर्जुन महाराजांच्या समोर आहे अगदी तसंच ताट त्या ठिकाणी विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या समोर आलं. ब्रह्मरसाच्या पदार्थानं भरलेलं ते ताट पुंडलिका वरदा झालं, सगळं झालं आणि ते ब्रह्मरसाचे पदार्थ ग्रहण करण्याची वेळ ज्या क्षणाला आली ना माईबापांनो, पुन्हा एकदा माऊलींनी मुक्ताबाईकडे वळून पाहिलं. आता काय करू ग मुक्ते, आता काय करू ग मुक्ते. असा प्रश्न दुसऱ्यांदा ज्या वेळेला विचारला ना माता माऊल्यांनो, जी मान माझ्या मुक्ताबाईनं हलवलीला ती नकारार्थी होती. खाऊ नकोस दादा. अरे हे पदार्थ तू जर इथं वैकुंठात खाल्ले ना तर बेल्ह्यातले लोक तुला आपलपोट्या म्हणतील ना दादा, याच्याकरता खाऊ नकोस दादा. मग काय करू मुक्ते. अगं देवाच्या घरचे हे ब्रह्मरसाचे पदार्थ असे उष्टे तर टाकता येणार नाहीत ना दादा. ते ताट माझ्या हातामध्ये दे. माझ्या मुक्ताबाईनं ते ब्रह्मरसाच्या पदार्थानं भरलेलं ताट आपल्या हातामध्ये घेतलं, आपल्या मायेच्या पदराखाली झाकलं आणि आपल्या मायेच्या पदराखाली झाकलेलं ब्रह्मरसाच्या पदार्थानं भरलेलं ते ताट थेट वैकुंठावरून या मृत्यू लोकामध्ये आणलं. अरे कुठं आणलं? आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये इंद्रायणीच्या तीरावरती जे काही रंजलेले गांजलेले निराश्रित लोक आहेत ना माईबापांनो, त्यांच्याकरता ते ब्रह्मरसाचे पदार्थ वाढले रे. अनाथ लोकांकरता वाढलेले ब्रह्मरसाचे पदार्थ खाऊन खाऊन संपायला तयार नाहीत, कारण जगाच्या बापाचे खऱ्या अर्थाने ब्रह्मरसाचे पदार्थ होते ते संपायला तयार नाहीत. पण शिल्लक राहिलेले ब्रह्मरसाचे पदार्थ माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबरांना आणि आदिशक्ती मुक्ताबाईला सिद्ध बेटापर्यंत सुद्धा आळंदीकरांनी नेऊ दिले नाही. तरी सुद्धा ज्ञानेश्वरीच्या शेवटी काय मागतात देवाकडे, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर मिरती वाढो. अरे देवा, ज्या लोकांनी मला माझ्या आयुष्यामध्ये त्रास दिला ना देवा, त्यांचा दुर्जनपणा जाऊ दे आणि त्यांना सद्बुद्धी दे देवा, त्यांना सद्बुद्धी दे. याला म्हणावं साधूचं अंतकरण, याला म्हणावं संतांचं अंतकरण. संत तोची जाणा जगी दया क्षमा ज्याच्या अंगी. आणि हे संतत्व आपल्यामध्ये यावं लागतं. त्या दिवशी पांडुरंग परमात्म्यापर्यंत आपल्याला जाता येतं माईबापांनो. म्हणून सांगू तुम्हाला, भाव जर शुद्ध असेल, नुकताच माऊलींचा समाधी सोहळा झाला. तुम्ही जर आळंदीला कधी माऊलींच्या समाधी सोहळ्याला गेलात ना, साधकाच्या अंतकरणातला भक्ताच्या अंतकरणातला भाव जर शुद्ध असेल, ज्या क्षणाला समाधी सोहळ्याची वेळ जवळ येते ना, त्या समाधीतल्या लहरी साधकाच्या अंतकरणापर्यंत जाऊन भिडतात आणि कधी त्या साधकाच्या डोळ्याला धारा लागतात ना, त्याचंही त्याला लक्षात येत नाही. इतके ताकद खऱ्या अर्थाने त्या शुद्ध भावनेमध्ये माझ्या जीवनामध्ये आलेला अनुभव आहे माईबापांनो. जा तुम्ही आळंदीला, जगाच्या पाठीवर एकमेव समाधी. अरे ज्या समाधीला संजीवन समाधी म्हटलंय, विश्वात नाही अशी समाधी जिला संजीवन म्हटलंय. आणि का संजीवन म्हटलंय सांगू तुम्हाला,
आजही आळंदीमध्ये राहणारा एकही साधक उपाशी राहत नाही. ही ताकद माझ्या विश्वमौलीत ज्ञानोबरायांची. जिवंतपणे माझ्या विश्वमौलीत ज्ञानोबरायांना तिरस्काराचं अन्न आपल्या झोळीमध्ये घ्यावं लागलं, पण आज ज्ञानोबा तुकाराम म्हणणारा एकही साधक उपाशी राहत नाही. ही कृपा जर कोणाची असेल तर ती भक्त माझ्या विश्वमौलीत ज्ञानोबरायांची. म्हणून ज्याला माय नाही त्यांना आळंदीला जावं, माऊलींच्या समाधीवरती नतमस्तक व्हावं, म्हणावं माऊली तुम्हीच माझी माय आहात. ज्ञानाबाई माझे अनाथाची माय. जय हो. ज्ञानाबाई माझे अनाथाची माय. अरे ऐका, ज्ञानाबाई ज्यांना खऱ्या अर्थाने अनाथांची माय म्हणून संबोधावं असे असणारे विश्वमौलीत ज्ञानोबराय. अरे या मृत्यू लोकामध्ये अवताराला आले तुमचा माझा उद्धार करण्याकरता, पण ज्या क्षणाला आळंदीकरांनी त्रास दिला नंतर मन उद्विग्न झालं. माधव शास्त्रींनी कंबरड्यात लाद घातली आणि विश्वमौलीत ज्ञानोबराय सिद्ध बेटाच्या दिशेने धावत पळत निघाले. अरे ज्या वेळेला सिद्ध बेटाच्या दिशेने माऊली धावत पळत जातायत, निवृत्ती दादाने पाहिलं. निवृत्ती दादानं पाठोपाठ जावं आणि विचारावं, दादा काय झालं रे, काय झालं म्हटल्याच्या बरोबर दादानं म्हणावं, अरे ए दादा, आळंदीकर त्रास देतात रे आपल्याला, आळंदीकर मारतात आपल्याला, आता दिसू नये जना या अवस्थेला मला प्राप्त व्हावंसं वाटतंय. अरे जी आपल्या आईवडिलांची भूमिका ती आपली भूमिका, या अवस्थेला मला प्राप्त व्हावंसं वाटतंय रे दादा. त्यावेळेला निवृत्ती दादानं प्रश्न विचारावा, दादा झालं तरी काय म्हटल्या बरोबर ज्ञान दादानं सांगावं, माधव शास्त्रींनी कंबरड्यात लाद घातली रे, संन्यासाच्या कार्ट्या भल्या पाट्या आमच्या दारात का आलास या शब्दानं हिनवलं रे दादा. कशा करता जगायचं, कोणा करता जगायचं, नाही जगायचं, मला या विश्वात राहायचं नाही. खऱ्या अर्थानं ज्या क्षणाला निवृत्ती दादानं त्या ठिकाणी विचारलं, उद्विग्न झालेलं मन ज्ञानोबरायांच्या तोंडून हे शब्द बाहेर पडता क्षणी निवृत्ती दादानं एक वाक्य वापरलं. इथं बसलेल्या प्रत्येकानं ते वाक्य घरी घेऊन जा. संत कोणाला म्हणावं, साधू कोणाला म्हणावं कळेल. अरे निवृत्ती दादा म्हणतात, मारू दे ज्ञाना, आळंदीकर आपले मायबाप आहे. अरे मारलं तरी म्हणावं, आळंदीकर आपले मायबाप आहेत. याला म्हणावं, संत तोची जाणा जगी दया क्षमा ज्याच्या अंगी. याच्यापेक्षा दुसरा कोणी संत नाही. आणि म्हणून या जगाच्या पाठीवरती अनाथांची माय होणारे एकमेव संत होऊन गेले. अरे एकमेव पुरुष आहे या महाराष्ट्राच्या मातीतला, ज्या पुरुषाला माऊली म्हणून संबोधलं जातं. ऐका काय गोड भाव आहे अंतकरणातला. ज्ञानाबाई माझे अनाथाची माय. ज्ञानाबाई माझे अनाथाची माय. ज्ञानाबाई माझे अनाथाची माय. ज्ञानाबाई माझे अनाथाची माय. एक जनार्दनी पाय. क्या बात है. वंदे तसे एका जनार्दनी पाय. वंदे तसे ना पाह्या ते मुळाचा विचार. ना पाह्या ते मुळाचा विचार. न पाह्या ते मुळाचा विचार. न पाह्या ते मुळाचा विचार. ज्ञानाबाई माझी अनाथांची माय, अनाथांची माय ज्यांना म्हणावं असे विश्वमौली ज्ञानोबराय खऱ्या अर्थाने संत कोणाला म्हणावं
हे शिकावं आपण संतांकडून, ज्ञानोबाईंच्या चरित्रातून, निवृत्तीनाथांच्या चरित्रातून. माझं सांगायचं तात्पर्य मायबापांनो, ज्या दिवशी तुमच्या अंतकरणातला भाव शुद्ध होतो, संतत्व तुमच्यामध्ये येतं आणि शुद्ध भावनेनं, शुद्ध अंतकरणानं ज्या क्षणाला तुम्ही त्या पांडुरंग परमात्म्याचं भजन करताना, भजन केल्याच्या नंतर तो जगाचा चालक मालक तुमच्याकरता चाकरी करण्याकरता येतो. जसा हरिभाऊ पवारांकरता त्या रेल्वेच्या गेटवरती चाकरी करण्याकरता आला. अरे असं म्हणतात, गुरुनाम गुरु नारायणगिरी महाराजांनी त्या रेल्वेच्या गेटवरती पांडुरंग परमात्म्याचं मंदिर बांधलं. आजही ज्या ज्या लोकांना पंढरपूरच्या वारीला, पंढरपूरला जाणं शक्य नाही ना, ते त्या रेल्वेच्या गेटवरती जातात, लोखंडी रेल्वेच्या गेटचं दर्शन घेतात. अरे का घेतात? अंतकरणातला भाव इतकाच आहे. हे ते गेट आहे ज्या गेटवरती साक्षात माझ्या पांडुरंग परमात्म्यानं चाकरी केली, त्यानं नोकरी केली. माईबापांना तो चाकरी करतो, पण कधी ज्या वेळेला आपल्या जीवनामध्ये नामाची बलवत्तता येते, त्या क्षणाला महाराज सांगतात अभंगाच्या तृतीय चरणात, चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. खऱ्या अर्थाने त्या भगवंताचं नामचिंतन केल्याने आलेलं विघ्न 12 वाटाने पळून जातं. इतकी ताकद जर त्या भगवंताच्या नामचिंतनामध्ये असेल तर मला वाटतं आपणही ते भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. सर्वांनी दोन्ही हात वरती करायचे आणि एकदा मोठ्या प्रेमाने भजन करायचे. सर्वांच्या हात दिसतात बरं का मला. घेतले का? राहू द्या असेच तास 2 तास. आता चहा घेऊन येते तोपर्यंत. विठोबा रखुमाई जय हो. विठोबा रखुमाई हरि जय 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 हरि जय 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 विठोबा रखुमाई. वाह वाह क्या बात है. एक ताड़ी. हरि जय 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 विठोबा रखुमाई. हरि जय 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 हरि जय 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 विठोबा रखुमाई. हरि जय 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 हरि जय 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 विठोबा रखुमाई. हरि जय 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 हरि जय 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 विठोबा रखुमाई. जय जय हरि जय 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 विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. हरि विठ्ठल ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु महाराज, सद्गुरुदेव महाराज, अवधूत संत श्री गुरुदेव दत्त.
तात्पर्य माईबापांनो, त्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये इतकी मोठी ताकद असेल तर त्या भगवंताचं नामचिंतन करत करत आपलं जीवन समर्पित करा. देव देश धर्माविषयी जागृत राहा. पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या कलियुगामध्ये जगत असताना आपल्या लेकरांवरती, आपल्या लेकीवरती उत्तम संस्कार करायला विसरू नका. काळाची गरज आहे संस्कार होणं, इतकी गरज आहे माईबापांनो. संस्कार जर चांगले नसतील तर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये मालेगाव जिल्ह्यामध्ये जी डोंगराळे गावामध्ये घटना घडली ना, त्या घटना घडल्याशिवाय राहणार नाहीत. माईबापांनो, या घटना थांबवण्याकरता मला वाटतं या महाराष्ट्राच्या मातीमध्ये एकच गोष्ट होणं गरजेचं आहे. आपल्या भारत सरकारने माझी लाडकी बहीण योजना काढली. सांगू तुम्हाला, 15 खऱ्या अर्थाने आपल्याला प्रत्येक महिन्याला 1500 रुपये आपल्या खात्यात जमा होतात. आपल्याला आनंद वाटतो. पण मला वाटतं मुख्यमंत्री साहेबांना आपण आव्हान करावं. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना काढत असताना त्याच्याबरोबर आणखी एक योजना गरजेचं आहे. ती योजना कोणती? अरे आपल्या भारत सरकारने माझी लाडकी बहीण सुरक्षा योजना आणणं गरजेचं आहे. छत्रपती शासन येणं गरजेचं आहे. ज्या दिवशी छत्रपती शासन येईल आणि टकमक टोकावरून कडे लोकटासारखी शिक्षा या महाराष्ट्राच्या मातीत होईल ना, त्या दिवशी बदलापूर सारख्या आणि मालेगाव सारख्या घटना थांबतील या मातीतल्या. फार गरज आहे काळाची. संस्कार होणं इतकं महत्त्वाचं आहे. का तळमळीनं सांगते तुम्हाला सांगू, खऱ्या अर्थानं माझ्या बापानं जे माझ्यावरती संस्कार केले ते संस्कार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवण्याचं काम फक्त करायचं आहे मला. 2 महिन्याचं बाळ घेऊन या ठिकाणी कीर्तनाला आले. अंतकरणातला भाव इतकाच आहे माईबापांनो. घराघरात जनाबाई घडावी, घराघरात मुक्ताबाई घडावी, घराघरात राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब घडाव्या. घराघरात खऱ्या अर्थाने अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले घडल्या पाहिजे. ही काळाची गरज आहे. 2 महिन्याचं बाळ कीर्तनाला घेऊन येत असताना अनेक लोकांच्या कमेंट्स येतात, 2 महिन्याचं बाळ झालं नाही कीर्तना करता उभ्या राहिल्या. अरे प्रपंच जर परमार्थ करता आडवा येत असेल तर काय उपयोग आहे त्या परमार्थाचा? सांगा ना तुम्ही. प्रपंच हा आपोआप होतो, परमार्थ करावा लागतो. आणि म्हणून खऱ्या अर्थाने या ठिकाणी उपस्थित माई बापांनो, माझी एकच इच्छा आहे, आज या नारदाच्या गादीवरती उभी राहिले ना त्याचं कारण एकच आहे. आपल्या घरातली मुलगी खालच्या आळीची पारू नाही तर सरू नाही घडली पाहिजे. आपल्या घरातली मुलगी ती राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब घडली पाहिजे. आणि त्या दुधाची प्रचिती येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण विश्वाला माझ्या मासाहेबांनी करून दिली. म्हणून वर्णन आलंय बघा, किंमत केली दुधाची आई तुझ्या जिजागा, किंमत केली दुधाची आई तुझ्या जिजागा. झाला महाराष्ट्राचा राजा शोभा माझा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शोभा माझा ग. शिवनेरीवर शुभ जन्मला राजांचा अधिपती, सारे राजांचा अधिपती. दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती. दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती. अरे ऐका, त्या शिवनेरीवरती राजाचा जन्म झाला. रामाच्या कृष्णाच्या अभिमन्यूच्या गोष्टी सांगत सांगत राजांचं बालपण चालू झालं. आणि राजांवरती संस्कार करत असताना माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाऊ मासाहेबांनी एकच वाक्य सांगितलं होतं, हे शुभा, शुभा तुला महाराष्ट्राचा छत्रपती व्हायचंय. अरे शुभा तुला महाराष्ट्राचा राजा व्हायचंय, पण बाया नाचवणार नाही तर बाया वाचवणारा राजा व्हायचंय. आणि येणाऱ्या काळामध्ये छत्रपती शिवराय तसे घडले, आपल्या महाराष्ट्राचे छत्रपती झाले. याचं एकमेव कारण माईबापांनो, ती जिजामाता जन्माला आली. ती जिजामाता घराघरात होणं गरजेचं आहे. अरे छत्रपती शिवराय येण्यापूर्वी जिजामाता होणं गरजेचं आहे. विश्वमौली ताडोपराय येण्यापूर्वी मासाहेब मुक्ताबाई होणं गरजेचं आहे. आणि जगद्गुरु तुकोबराय होण्यापूर्वी तुकोबरायांना साथ देणारी आवली घराघरात होणं गरजेचं आहे. ही काळाची गरज आहे माईबापांनो. म्हणून मला वाटतं या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जगत असताना प्रत्येक महिलेनं अहिल्यादेवी होळकरांच्या विचारानं, सावित्रीबाई फुलेंच्या आणि जिजामातेच्या विचारानं जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अरे काय विचार होते, काय संस्कार होते माझ्या अहिल्यादेवी होळकरांच्या. ऐका, संपूर्ण महाराष्ट्रावरती राज्य केलं पण डोक्यावरचा पदर कधी पडू दिला नाही. तिला महाराष्ट्राची लेक अहिल्यादेवी होळकर म्हणतात. आणि त्या अहिल्यादेवींची एक लेक या महाराष्ट्राच्या मातीत होऊन गेली. तिचं नाव आहे प्रतिभा. त्या प्रतिभा नावाच्या मुलीनं काय केलं ऐका,
वयाच्या 16व्या वर्षी ती प्रतिभा नावाची मुलगी साडी घालते आणि साडी घालून आईच्या समोर येते. आईनं विचारलं, प्रतिभा साडी कशा करता घातलीस ग? कशा करता घातलीस म्हटल्यानंतर ती प्रतिभा नावाची मुलगी सांगते, मला मंदिरात पारायण करायचंय. अरे पारायण करायचंय म्हणणारी ती प्रतिभा मंदिरात पारायण करते, परत माघारी येते आणि परत आल्यानंतर आईनं विचारलं, प्रतिभा आता साडी ग? आई आता कायमच घालावीशी वाटते. अरे कायम घालावीशी वाटते म्हणणारी ती प्रतिभा अखंड साडी घालते, डोक्यावरचा पदर पडू देत नाही. आपल्या भारताच्या राष्ट्रपती पदापर्यंत जाते आणि अमेरिकेत गेल्यानंतर बराक ओबामांच्या समोर जाते. बराक ओबामा तिच्या समोर आल्यानंतर हातात हात देण्याकरता हात पुढे घेतात. त्या ठिकाणी त्यांनी सुद्धा हातात हात पुढे घेतला, पण त्याच क्षणाला प्रतिभाताईच्या डोक्यावरचा पदर खाली सरकला, वस्त्र खाली आलं. खाली येताना दिसल्याच्या बरोबर प्रतिभाताईनं हात मागे घेतला, आपल्या डोक्यावरचा पदर आधी सावरला आणि नंतर बराक ओबामांच्या हातात हात दिला. अरे ऐका पुढचं वाक्य. ते बराक ओबामा म्हणतात, प्रतिभाताई तुमच्या हातात हात देण्याकरता मी हात पुढे घेतला होता, तुम्ही सुद्धा हात पुढे घेतला, पण हात पुढे घेतलेला तुम्ही मागे घेतला, आधी वस्त्र सावरलं, याच्यामध्ये आमचा अपमान झाला असं तुम्हाला वाटत नाही का हो? त्यावेळेला प्रतिभाताईच्या मुखातलं वाक्य इथं बसलेला प्रत्येक प्रतिभानं ऐका. ती प्रतिभाताई बराक ओबामांच्या अमेरिकेत सुद्धा सांगते, अहो माझा हात मी पदर सावरण्याकरता मागे घेतला, याच्यामध्ये तुमचा अपमान झाला की नाही झाला मला माहित नाही, पण आमच्या संस्कृतीचा मान मात्र नक्की राखला गेला. अरे अमेरिकेत सुद्धा आपल्या संस्कृतीचा मान राखणारी ती लेख होऊन गेली. ती खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राची लेख शोभते आणि तिच्या विचारानं जर जगायचं असेल तर इथं बसलेला प्रत्येक माय माऊलीनं म्हणावं. काय म्हणावं ऐका. नारी जातीचा जन्म घेतला अहिल होणार ग, नारी जातीचा जन्म घेतला अहिल होणार ग, भगव्या झेंड्याची शपथ घेऊन भंडारा लेणार 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 ग. नारी जातीचा जन्म घेतला अहिल होणार ग, नारी जातीचा जन्म घेतला अहिल होणार ग, भगव्या झेंड्याची शपथ घेऊन भंडारा लेणार 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 ग. मी अहिल होणार ग, मी सावित्री होणार ग, मी अहिल होणार ग, मी जिजाऊ होणार ग, भगव्या झेंड्याची शपथ घेऊन भंडारा लेणार 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 ग. आई किती तू रूपवान नक्षत्राची तू खान, आई किती तू रूपवान नक्षत्राची तू खान, आई तुझे ते गुणगान वाढवी नारीची ती शान, नारी जातीचा जन्म मिळाला इथे असली नार ग, नारी जातीचा जन्म मिळाला इथे असली नार ग, भगव्या झेंड्याची शपथ घेऊन भंडारा लेणार 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 ग. या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आल्यानंतर आपण त्या विचारानं जगण्याचा प्रयत्न करा. कारण माणुसकी काय सांगते सांगू तुम्हाला. माणुसकी नावाचा धर्म आपल्याला काय शिकवतो. तुमच्या गावामध्ये रयत शिक्षण संस्था आहे बघा. त्या रयत शिक्षण संस्थेचं जे संपूर्ण श्रेय ज्यांना जातं त्यांना कर्मवीर भाऊराव पाटील म्हणतात. ते कर्मवीर भाऊराव पाटील त्यांना अण्णा म्हणायचे. अण्णांना 33 हार्ट अटॅक आले बघा. आपल्याला 1-2 आले तरी आपल्यातली माणसं निघून जातात, पण कर्मवीर अण्णांना 33 हार्ट अटॅक आले आणि 33 हार्ट अटॅक येत असताना आपलं जीवन जगत असताना संपूर्ण आयुष्यामध्ये त्यांनी आपल्या पायात पायतान आणि डोक्यावरती शिरस्तान कधी घातलं नाही. त्याचं कारण तुम्हाला सांगू. हे मला आता येता येता आठवलं. कीर्तनाला येत असताना त्या रयत शिक्षण संस्थेमधून बाहेर पडणारी हजारो लाखो मुलं मी पाहिली. आता ती हजारो मुलं पाहत असताना मी विचार केला, अरे
अण्णांनी आपल्या डोक्यावरती शिरस्तान आणि पायतान न घालण्याचं कारण काय असावं? त्याचं कारण असं होतं माईबापांनो, वारण्याच्या खोरामध्ये वारण्याचा वाघ नावाचं एक प्रकरण आहे बघा. तिथं सत्याप्पा भोसले नावाचा एक माणूस राहतो आणि त्या सत्याप्पा भोसलेचं एकच काम होतं, श्रीमंताचं धन लुबाडायचं आणि गरिबांना नेऊन वाटायचं, आया बहिणींचं कुंकू बळकट करायचं, मंगळसूत्र बळकट करायचं, असं त्याचं काम होतं. आयुष्यभर त्यानं आपल्या जीवनामध्ये काय केलं? फक्त समाजाची सेवा केली. फक्त त्याचं काम थोडं वेगळं होतं, श्रीमंताचं धन लुबाडायचं, लुटायचं आणि मग ते गरिबांना द्यायचं. एकदा पकडला गेला त्या चोरीमध्ये तो, आणि पकडल्यानंतर इंग्रज अधिकाऱ्याचं, इंग्रज सरकार त्या काळामध्ये त्याला तुरुंगात डांबण्याकरता घेऊन निघाले. आता तुरुंगात जात असताना त्या सत्याप्पा भोसलेने ज्या ज्या आया बहिणींचं कुंकू बळकट केलं होतं, ज्या ज्या आया बहिणींचं मंगळसूत्र बळकट केलं होतं ना, तो सत्याप्पा भोसले तुरुंगात जात असताना त्याला पाहण्याकरता त्या सगळ्या आया बहिणी तिथं गेल्या होत्या. सगळ्या आया बहिणी तिथं गेलेल्या असताना कर्मवीर भाऊराव पाटील त्या ठिकाणी होते. कर्मवीर अण्णांना पाहिलं आणि 10-15 पोलिसांनी हातामध्ये साखळदंड घातलेले त्या सत्याप्पा भोसलेला. पण कर्मवीर अण्णांना पाहिल्याच्या बरोबर अशी जोरात झेप घेतली अण्णाकडं त्या सत्याप्पानं, आणि झेप घेतल्याबरोबर अण्णांनी विचारलं, सत्याप्पा काय इच्छा आहे तुझी? तुरुंगात चाललास? सत्याप्पाच्या मुखातले शब्द आहेत. सत्याप्पा सांगतो, अण्णा नुकतीच कोल्हापुरी चप्पल घेतली होती अण्णांनी विकत, ती चप्पल पाहिली आणि सत्याप्पा म्हणतो, अण्णा तेवढं पायतान द्या की तुमच्या पायातलं. पायतान? अरे सत्याप्पा, पायतान कशा करता मागतोस? सत्याप्पा सांगतोय, तुरुंगात दिवस काढणं कठीण असतं म्हणतात, पण एखाद्या चांगल्या माणसाची वस्तू जवळ असली की त्या वस्तूकडे पाहता पाहता दिवस काढता येतील. मग दुसरं काय मागू म्हणून तुमचं पायतान मागितलं अण्णा. पायतान मागितलं, म्हटल्याच्या बरोबर पायतान काढून दिलं कर्मवीर अण्णांनी. ते पायतान सत्याप्पाने आपल्या हातामध्ये घेतलं आणि सत्याप्पाला सांगितलं, सत्याप्पा तुझ्याकडून आज एक गोष्ट शिकलो गड्या. कोणती गोष्ट शिकलो? अरे सत्याप्पा, आया बहिणींचं कुंकू बळकट केलंस तू, आया बहिणींचं मंगळसूत्र बळकट केलंस, तर तुला पाहण्याकरता आज एवढ्या आया बहिणी इथं आल्यात. खऱ्या अर्थानं मी इतकी मोठी रेअर शिक्षण संस्था काढली, अनेक लाखो गरिबाचे मुलं तिथं शिकतात, पण आया बहिणींकरता, पोरीबाळींकरता काही केलं नाही आत्तापर्यंत. हा कर्मवीर अण्णा तोपर्यंत पायात पायतान आणि डोक्यामध्ये शिरस्तान घालणार नाही म्हटले, जोपर्यंत दर्या खोऱ्यातील, वाडी वस्तीतील, गावागावातील आई बहीण माझे शिकत नाही ना, तोपर्यंत पायात पायतान आणि डोक्यात शिरस्तान घालणार नाही. हे शब्द माझ्या कर्मवीर अण्णांचे होते. शिका हे शब्द. माणूस नावाच्या जातीनं काय करावं? ज्या क्षणाला कर्मवीर अण्णा शेवटचे श्वास मोजत होते ना, ताप आलेला होता, बीपी वाढलेला होता, शुगर झालेली होती, पण त्या तापातलं सुद्धा बोलणं माझ्या अण्णांचं काय होतं सांगू तुम्हाला? कर्मवीर अण्णा तापात सुद्धा सांगत होते, अरे जा रे, कोणीतरी सांगा त्या यशवंतराव चव्हाण साहेबांना काहीतरी जमीन याच्या नावावर करून द्या, की उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये गरीबाची लेकरं तिथं कष्ट करतील आणि नंतर आपलं शिक्षण करतील. तापातलं बोलणं सुद्धा समाजाच्या सेवेकरता होतं, समाजाच्या परोपकाराकरता होतं. माईबापांनो, आपलं तापातलं बोलणं काय असतं? मोठ्याला दिलंय, लोकांचं लुबाडून घर बांधून, बारक्याचं राहिलंय, मरेपर्यंत देतो तेवढं बांधून. पण कर्मवीर अण्णांनी आपलं सगळं जीवन समाजाकरता वाहून घेतलं. याच्यामधून एकच शिका, ज्या वेळेला आपला जन्म झाला, हे जग जितकं सुंदर होतं ना माईबापांनो, त्याच्या ही पेक्षा सुंदर बनवून ते पुढच्या पिढीच्या हातामध्ये देणं, याला माणूस नावाची जात म्हणतात आणि याला माणुसकी म्हणतात. काय केलं आपण पुढच्या पिढीकरता? प्रश्न विचारेल ना आपली पुढची पिढी, त्यावेळेला काय उत्तर देऊ आपण? काय केलं? संस्कार दिले? अरे आपण तिरस्कार, एकमेकांच्या बद्दल द्वेष त्यांच्या अंतःकरणात जो निर्माण करतो ना, तो नरक निर्माण करतो त्यांच्याकरता. त्यांच्याकरता जर स्वर्ग निर्माण व्हायचा असेल तर मला वाटतं कुठेतरी कर्मवीर अण्णांचे शब्द, कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराजांचे शब्द, जे समाज सुधारकांचे शब्द आणि ते विचार आपल्या लेकांच्या मनात भिन्न गरजेचं आहे. आणि ते ज्या दिवशी भिनतील ना, त्या दिवशी खऱ्या अर्थाने पुढची पिढी संस्कारमय होईल आणि म्हणेल, आमच्या मागच्या पिढीनं आमच्याकरता काहीतरी करून ठेवलं. ते करा, काळाची गरज आहे माईबापांनो. इतकीच विनंती तुमच्या चरणावरती करते. का? माझ्या बापानं मला एकच शिकवलं, या महाराष्ट्राच्या मातीत जगताना ना, आपला आदर्श समाजाला घेता यावा असं काहीतरी जीवनात केलं पाहिजे. आणि आदर्श काय असा होतो का हो? आता बऱ्याच ठिकाणी मला म्हणतात, बाळातीन 2 महिने
3 महिने 4-5 महिने पायातले सॉक्स काढत नाही, घरात बसून राहते. घरात बसून परमार्थ होतो. घरात बसून काय घडतं सांगा ना बाई बापांनो. 2 महिन्याचं बाळ घेऊन आले. बऱ्याच महिलांना प्रश्न उत्पन्न झाला असेल, आपण किती दिवस घरात होतो, तुम्ही किती दिवस घरात बसल्या हे महत्त्वाचं नाही. सिंधुताई सपकाळनी काय केलं, अरे आता 1 महिन्यापूर्वीची घटना सांगू तुम्हाला. मध्य प्रदेशातील एक वर्षा पटेल नावाची मुलगी, त्या वर्षा पटेल नावाच्या मुलीचा विवाह झाला आणि विवाह झाल्यानंतर त्या ठिकाणी 2-3 वर्षामध्ये तिनं एका सुंदर मुलीला जन्म दिला. त्या मुलीचं नाव आहे श्रीजा पटेल. त्या श्रीजा पटेल नावाची मुलगी ज्या वेळेला जन्माला आली, त्या मुलीच्या जीवनातलं स्वप्न होतं MPSC UPSC करून माझ्या जीवनात मी अधिकारी व्हायचं. आणि त्या मध्य प्रदेशातल्या त्या मुलीनं वर्षा पटेल नावाच्या 1 महिन्याची मुलगी घेऊन ती मुलाखतीला गेली आणि अधिकारी पदापर्यंत पोहोचली. हा आदर्श आपण या समाजामध्ये आता घेतला पाहिजे. मला वाटतं आपले विचार त्या उंचीपर्यंत गेले पाहिजे. नाव काय असं होत नाही, संघर्ष करावा लागतो त्याच्याकरता. माझ्या बापानं आम्हाला संघर्ष करणं शिकवलं. म्हणून विनंती असेल, आपल्या बापाकरता आपल्या जीवनात एकच करा गड्या, जे संस्कार आपल्या बापानं केले ते संस्कार कधी विसरू नका. इथं बसलेल्या प्रत्येकाला माझी विनंती असेल, माझा बाप गेल्यानंतर माझं स्वप्न पूर्ण झालं, तुम्ही जिवंतपणे तुमच्या बापाचं स्वप्न पूर्ण करा. त्यांच्या खांद्यावरचा भार आपल्या खांद्यावरती घ्या. याच्या इतका आनंद त्या मायबापाला दुसरा कोणताच नसतो. बाप गेलाय माझा, आज लाखो करोडो पब्लिक समोर बसलेलं असतं, वजना इतके हार गळ्यात पडतात, पण खऱ्या अर्थाने हे सगळं वैभव पाहण्याकरता बाप ज्या वेळेला नसतो ना, अंतकरणाच्या कोपऱ्यात वाटतं तो असायला हवा होता. पण सांगू तुम्हाला, माझ्या जीवनामध्ये मी इतकी समाधानी आहे. खऱ्या अर्थाने पांडुरंगाच्या कृपा आशीर्वादाने बापा इतकं प्रेम करणारी माणसं माझ्या आयुष्यात आहेत. आज आवटी काका असतील, देशमुख काका असतील, अनेक या ठिकाणी मला या ठिकाणी आल्यानंतर सांगू तुम्हाला, खरंच माझ्या अंतकरणातला भाव माहेरात गेल्यानंतर जितका आनंद होत नाही ना, तितका इथं आल्यानंतर आनंद होतो. माहेर आहे माझंही, म्हणून सांगून जाईल तुम्हाला. खऱ्या अर्थाने आपल्या महाराष्ट्रामध्ये एक गायिका होऊन गेली. त्या गायिकेनं आपल्याला एकामेकावरती प्रेम करायला शिकवलं. ज्ञानेश्वर नावाच्या चित्रपटामध्ये ती म्हणते, ज्योत से ज्योत जलाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. अरे काय लागतं रे जगण्याकरता? पैसा, धन, प्रॉपर्टी या गोष्टी नाही लागत. पैशावाली माणसं कदाचित माझ्या लक्षातही राहत नाहीत, पण आपल्यावरती प्रेम करणारी माणसं आपल्या लक्षात राहत असतात. म्हणून एकामेकावरती प्रेम करून जीवन समर्पित करा. खऱ्या अर्थाने इतकीच विनंती तुमच्या चरणावरती करते. आणि जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की आपलं जीवन देवाच्या चरणावरती समर्पित करा. देवाच्या चरणावरती समर्पित करणं गरजेचं का आहे? आपला प्राण देवाला अर्पण करणं का गरजेचं आहे? अरे साधं संतांच्या चरणावरती जरी आपला शेवटचा श्वास गेला ना, तरी आपल्या जीवनाचं सोनं होतो, उद्धार होतो. गुरुनाम गुरु जोग बाबांच्या जीवनामध्ये अंतिम क्षण पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट केलं गेलं. मामासाहेब दांडेकर सेवा करण्याकरता मामासाहेबांना वाटायचं जोगबाबांचा प्राण पुण्यात जातोय, पण श्वास आळंदीमध्ये अडकला होता. जोगबाबांनी सांगितलं मला आळंदीला घेऊन चला. आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये मजल दरमजल करत घेऊन निघाले. इंद्रायणीच्या पुलावरती आले आणि पुलावरती आल्यानंतर क्षणभर डोळे उघडले. इंद्रायणीच्या पुलावरून माऊलींच्या समाधी मंदिराच्या शिखराचं दर्शन घेतलं माझ्या जोगबाबांनी आणि आपल्या देहातला अंतिम श्वास सोडला. ही एका साधकानं त्याच्या जीवनात केलेली साधना आणि या साधनेचं मिळालेलं फळ आहे. अरे साधं संतांच्या चरणावरती जर आपला देह सोडला तर अनादी अनंत कालापर्यंत नाव राहतं. आपला प्राणच जर देवाला अर्पण केला तर काय वावगं ठरेल? म्हणून तो कोब्बाराय म्हणतात, बाबा रे हा प्राणच देवाला अर्पण करा. अभंगाचं शेवटचं चरण. तुका
महादेवाला अर्पण करा. ते केल्याने काय होईल? मग हो निधीशीन आड घाली सुदर्शन, इतका उपदेश संतांनी आपल्या प्रत्येक अभंगाद्वारे आपल्याला केला. आणि एवढं सगळं सांगून जर तुम्हाला नाही कळलं तर नाथ बाबा सुंदर वर्णन करतात. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. ताळी वाजवा बसून. तरी दुसरा येईल हे जरी नाही काल. मग सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा, सरत शेवटी बा, काळ बांधून नेईल सरत शेवटी बा. एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, एका जनार्दनी आमचे काय बाजाईल. पिंगळा 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 महाद्वारी, बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोल बोलत देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी बोल बोलत देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोलत देखा पिंगळा महाद्वारी. वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे, वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे, टाळी वाजवा बसले. वर्तमान खोटे, जय हो. वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे, लटकेल बोला मी वर्तमान खोटे, लटकेन बोलो आम्ही वर्तमान खोटे, लटकेल बोला मी वर्तमान खोटे. लटकेन बोलो आम्ही वर्तमान खोटे. पिंगा ग बाई पिंगा गे, पिंगा ग बाई पिंगा गे, पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा, पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा ग. पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा. अवगा 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 दांगड दिंगा गे, अवगा दांगड दिंगा गे, जय हो. दांगड दिंगा गे, अवगा दांगड दिंगा गे. अवघा डांगर दिगागे, अवघा डांगर दिगागे, अवघा डांगर दिगागे, अवघा डांगर दिगागे. हे अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी, सावध होडी बघणे लागा देव करा कैवारी. हे माझ्या मल्हारी जिवारी, मल्हारी जिवारी, माझ्या मल्हारी जिवारी, मल्हारी जिवारी. हे माझ्या मल्हारी जिवारी, मल्हारी जिवारी, माझ्या मल्हारी जिवारी, मल्हारी जिवारी. म्हणून सुंदर असं भगवंताचं भजन करत करत आपलं जीवन समर्पित करा. संकल्पित वेळेमध्ये अभंगाचा भावार्थ तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केलाय. बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द चुकीचा गेला असेल, कोणाच्या अंतकरणाला लागला असेल तर मोठं अंतकरण करून मला क्षमा करा. तुमची एक मुलगी म्हणून तुमच्या पदरामध्ये घ्या. वेळ आपली होऊन गेलेली आहे म्हणून जास्त बोलणं उचित ठरत नाही. अधिक विस्तार न करता पुन्हा एकदा सर्वांचं ऋण व्यक्त करते. संपूर्ण सप्ताह कमिटी असेल त्याचप्रमाणे गोड असं कार्यक्रमाचं नियोजन करणारे अगदी महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार या नारदाच्या गादीवरती तुम्ही आणले असे असणारे पिंगट सर, त्याचप्रमाणे आमचे औटी काका, देशमुख काका, दोघांचा संपूर्ण असणारा परिवार नितांत अगदी माझ्यावरती प्रेम करतात. फक्त त्यांचाच परिवार प्रेम करतो असं म्हणत नाही बरं का. संपूर्ण दत्तनगर परिसर या ठिकाणी माझ्यावरती नितांत प्रेम करतो. सर्वांचं ऋण व्यक्त करते. भांबेरे साहेब चेअरमन याकरता उपस्थित आहेत कीर्तनाकरता. त्याचप्रमाणे अनेक मंडळी, आता अनेक चेहरे या ठिकाणी उपस्थित माझ्या परिचयाचे आहेत परंतु नामोल्लेख करत नाही. वेळ आपली होऊन गेलेली आहे. अधिक विस्तार न करता लांबलेल्या वाणीला याच ठिकाणी विराम देते. ज्ञानेश्वरा माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. बोलले करो वेळे वा गोडे भोकरे, करा क्षमा पराध महाराज तुमचे